हॅलो फ्रेंड्स, मी दीपावीर स्वागत करते सर्वांचे टीडीए माझा या युट्यूब चॅनलवरती. आपण प्रश्नसंच डिस्कस करत आहोत. सो आजचा आपला प्रश्नसंच असणार आहे भूगोल या विषयावरती. सो भूगोल या विषयावरती आपण 30 प्रश्न इथे अनालिज करणार आहोत. सो पहिला प्रश्न आपण इथे घेऊयात. महाराष्ट्रातील शिखरांच्या उंचीनुसार चढता क्रम लावा असा आहे. सो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? कळसुबाई. सो आपल्याला थोडी लिंक लागली तर एक्झाम मध्ये तुम्ही लिंक वाईज पण प्रश्न सॉल्व्ह करू शकता. आता कळसुबाई सगळ्यात मोठा आहे. सो आपण बघू शकता ऑप्शन 3 आणि 4 मध्ये शेवटी कळसुबाई, पण आपल्याला इथे चढता क्रम लावायला सांगितलेला आहे. छोटा कोणता असतो तर हरिश्चंद्रगड असतो. ठीक आहे. सो आता पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा हरिश्चंद्रगड, महाबळेश्वर, साल्हेर आणि कळसुबाई शिखर. ठीक आहे. सो पर्याय क्रमांक 3 इथे योग्य असणार आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न. उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या पर्यायात महाराष्ट्रातील शहरांचा क्रमांक बरोबर आहे? ठीक आहे. आता उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे असा तो एक लिंक पाहिजे. ठीक आहे. सो याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 मध्ये जिल्हे सगळ्यात उत्तरेला कोणता असतो? नंदुरबार असतो. मग अमरावती, हिंगोली आणि खाली जसं आपण दक्षिणेकडे येतो तसं परभणी जिल्हा लागतो. म्हणजे तुम्हाला मॅप पण पूर्ण जिल्हे आणि भारताचा जे भारतामध्ये पूर्ण जे राज्य वगैरे असतं ते देखील माहित आहे. कारण की परीक्षेमध्ये ऍज इट इज मॅप दिलेला असतो. अदरवाईज असे प्रश्न येतात. मग तुम्हाला पूर्व, पश्चिम किंवा दक्षिण, उत्तर जे राज्य आहेत, जे जिल्हे आहेत राज्यामध्ये ते देखील माहिती पाहिजे. ठीक आहे. इथे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी अचूक पर्याय निवडा. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. सेकंड आहे क्षेत्रफळानुसार दुसरा क्रमांक लागतो. क आहे महाराष्ट्राच्या आग्नेस आंध्र राज्य आहे आणि ड आहे पूर्व पश्चिम विस्तार जो आहे ते 700 किलोमीटर आहे. आता इथे आपल्याला एक्झॅक्टली काय दिलेलं आहे की अचूक पर्याय निवडा. याच्यामध्ये बघा अ आणि क बरोबर आहे, मात्र 2 आणि म्हणजे ब आणि जे ड विधान आहे ते चुकीचं आहे. ठीक आहे. सो आपण आता क्षेत्रफळानुसार दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो असं दिलेलं आहे इथे. सो फर्स्ट आपण काय म्हणतो? क्षेत्रफळानुसार राजस्थानचा क्रमांक लागतो. ठीक आहे. राजस्थानलाच आपण लँड ऑफ टेम्पल प्लेसेस म्हणतो किंवा बरेचसे तिथे प्लेसेस आहेत. सो सेकंड क्रमांक जो लागतो तो आहे मध्य प्रदेशचा. मध्य प्रदेश द हार्ट ऑफ इंडिया आपण त्याला म्हणतो. मग तिसरा जो क्रमांक लागतो तो लागतो महाराष्ट्राचा, जसं त्याला आपण गेटवे ऑफ इंडिया म्हणतो. आणि जर आणखीन एक स्टेटमेंट आपण ऍड केला मग चौथा क्रमांक कोणाचा लागतो क्षेत्रफळानुसार? सो चौथा क्रमांक लागतो उत्तर प्रदेश, ज्याला की होम ऑफ पॉवरफुल एम्पायर असं देखील म्हटलं जातं. मग आता हे फक्त ब स्टेटमेंटचे रिलेट होते. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. हे चुकीचं का? कारण की दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा लागत नाही. दुसरा क्रमांक मध्य प्रदेश. 1 नंबर राजस्थान, 2 नंबर मध्य प्रदेश, 3 नंबर महाराष्ट्र आणि 4 नंबर उत्तर प्रदेश. ठीक आहे. तो ते चुकीचा. मग ड हे कशामुळे चुकीचं आहे? आता इथे पूर्व पश्चिम विस्तार 70 किलोमीटर. जेव्हा विस्तार काउंट केला जातो एक हे असणार. ठीक आहे. इथे काय दिले बघा पूर्व पश्चिम विस्तार 700 किलोमीटर आहे. म्हणजे पूर्व आणि पश्चिम 700 किलोमीटर आहे. तर ते चुकीचं असून 800 किलोमीटर आहे. ठीक आहे. कारण की आपण बघतो महाराष्ट्र असा जास्त गेलेला आहे ना, त्याच्यामुळे. आता मग जो उत्तर आणि दक्षिण जो विस्तार असतो, उत्तर आणि दक्षिण तो असतो 700 किलोमीटर. म्हणजे इथे हे स्टेटमेंट चुकलेलं आहे. कारण की पूर्व पश्चिम विस्तार हा 800 किलोमीटर आहे आणि दक्षिण उत्तर जो विस्तार असतो तो 700 किलोमीटर असतो. ठीक आहे. सो पुढील प्रश्न. योग्य जोड्या जुळवा दिलाय. एका साईडला औष्णिक विद्युत प्रकल्प आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये जिल्हे दिले. म्हणजे कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे हे देखील माहित पाहिजे. आता याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये काय दिले? एका ह्याच्यामध्ये पारस, सोला, तुर्भे आणि कोराडी आणि जिल्ह्यामध्ये दिले ठाणे, नागपूर, अकोला आणि मुंबई उपनगर. सो असं जेव्हा तुम्हाला जोड्या लावायचे क्वेश्चन्स जेव्हा एक्झाम मध्ये येतील तुम्हाला आता चारही माहित असणं गरजेचं नाही. मात्र तुम्ही ऑप्शन नुसार किंवा तुम्हाला 1-2 तर माहितच असतं. सो त्याच्यानुसार लिंक करून तुम्ही ऑप्शन चूज करू शकता. बट आता इथे बघूयात. आता हा जो प्रश्न आहे याचं बघा पारस अकोलामध्ये आहे, सोला हे ठाण्यामध्ये आहे, तुर्भे जे आहे ते मुंबई उपनगरमध्ये आहे आणि कोराडी जो आहे तो नागपूरमध्ये. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 1 इथे योग्य असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. सो पुढील प्रश्न इथे आहे पुढील पैकी अयोग्य विधान कोणते आहे? ठीक आहे. सो चिल्का हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. मलयगिरी हे शिखर ओडिसा या राज्यात आहे. चेन्नई येथे पंडित जवाहरलाल नेहरू हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि चौथा आहे विशाखापट्टणम येथे जहाज बांधणी उद्योग आहे. आता इथे आपल्याला अयोग्य विधान ओळखायचे आहे.
चिल्का हे भारतातील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे, ऑब्विसली आहे. मलेगिरी हे शिखर जे आहे ते ओडिसा राज्यात आहे, हे देखील बरोबर आहे. विशाखापट्टणम येथे जहाज बांधणी उद्योग आहे. पण जो तिसरा आहे चेन्नई येथे पंडित जवाहरलाल नेहरू हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, हे चुकीचं आहे. सो ते चेन्नईला नसून ते आहे मुंबई येथे आहे. सो पर्याय क्रमांक 3 इथे अयोग्य आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. 2011च्या जनगणनेच्या बाबतीत योग्य विधान ओळखा दिले. जी स्टेटमेंट दिलंय, देशात लोकसंख्येची घनता 382 प्रति चौरस किलोमीटर आहे. ब देशात दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण 940 इतके आहे. क सर्वात जास्त नागरीकरण झालेले राज्य गोवा आहे. ड सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे राज्य महाराष्ट्र आहे. ठीक आहे, सो आता इथे जे स्टेटमेंट दिले आहे त्याच्या आपल्याला बरोबर ओळखायचं. सो पर्याय क्रमांक 2 जो दिला इथे ब आणि क बरोबर, कारण की जो ड आहे इथे चुकीचा आहे. सो ड कशामुळे चुकीचा आहे? फर्स्ट आपण काय म्हणतो, इथे लोकसंख्येची घनता दिलेली आहे. ठीक आहे, मागच्या क्वेश्चन मध्ये काय होतं, क्षेत्रफळानुसार. सो क्षेत्रफळानुसार आपण राजस्थान म्हणतो, मात्र जर लोकसंख्येची घनतानुसार विचारलं तर युपी म्हणजेच उत्तर प्रदेश हे फर्स्टला असणार. ठीक आहे, सो सेकंडला कोणतं असणार मग महाराष्ट्र. आणि आणखीन एक जर स्टेटमेंट ऍड केली तर थर्ड नंबरला कोणतं असणार तर बिहार असणार. ठीक आहे, सो इथे आपण 3 राज्य कन्सिडर करूयात. फर्स्ट म्हणजे लोकसंख्येची घनता असलेले सर्वात मोठं राज्य कोणतं असणार, उत्तर प्रदेश. देन सेकंड महाराष्ट्र अँड थर्ड बिहार. तर इथे ड चुकलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपण इथे योग्य उत्तर देऊयात. पुढचा प्रश्न. तिबेटला जगाचे छप्पर म्हणतात कारण की सर्वात उंच पठार आहे, सर्वात मोठे पठार आहे, पर्वतांतर्गत पठार आहे, हे पठार आशिया खंडात सर्वात मोठे आहे. सो आपण कशामुळे म्हणतो तर सर्वात उंच पठार तिथे आहे, त्याच्यामुळे तिबेटला जगाचे छप्पर म्हणतात. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा. इथे अयोग्य विधान ओळखायचे आहे. स्टेटमेंट्स आहेत. मरियाना ही जगातील सर्वात खोल सागरी गर्ता आहे. सेकंड, पॅसिफिक महासागराच्या तुलनेत अटलांटिक महासागरात बेटांची संख्या कमी आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी 70.8% क्षेत्र जमिनीने व्यापले आहे. आणि ड जो चौथा स्टेटमेंट आहे, जपान या देशाला सुनामीचा सर्वाधिक धोका आहे. सो आता इथे पहिला, दुसरा, चौथा योग्य आहे, पण तिसरा इथे चुकीचा का म्हणू शकतो आपण, कारण की जो पृथ्वीचा पृष्ठभाग आहे त्याच्यापैकी 70.8% जे क्षेत्र ते जमिनीने व्यापलेले नाहीये. सो जमिनीने किती टक्के व्यापलेलं आहे तर 29%. मात्र 71%च्या आसपास जे क्षेत्र आहे ते कशाने, पाण्याने व्यापलेलं आहे. सो इथे जो आपण जमिनीने दिलाय मात्र 70.8 दिलाय तो चुकीचा असून 29% हे योग्य असणार आहे. सो पर्याय क्रमांक 3 अयोग्य आहे. पुढचा प्रश्न. योग्य जोड्या जुळवा आहे. एका साईडला शहर आणि सेकंड जे रो आहे त्याच्यामध्ये उद्योग दिलेला आहे. सो उद्योगानुसार जिल्ह्यावरती कन्सिडर करायचे आहे. सो अ मध्ये बैरोनी, चित्तरंजन, दुर्गापूर आणि भागलपूर. आणि उद्योगामध्ये पेट्रो रासायनिक उद्योग, रेल्वे इंजिन निर्मिती, पोलाद निर्मिती आणि कागद निर्मिती असा प्रश्न आहे. सो इथे आता बघा, अ ला बैरोनी जी हे आहे शहर आहे तिथे कोणतं उद्योग चालतं तर कागद निर्मिती चालते. जे चित्तरंजन आहे तिथे रेल्वे इंजिन निर्मिती, दुर्गापूर जे आहे तिथे पोलाद निर्मिती म्हणतो, आणि भागलपूर जे आहे तिथे पेट्रोल रासायनिक उद्योग आहे. सो बघा पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला हे योग्य पर्याय दिसत आहेत. पुढचा प्रश्न. खालीलपैकी अपरंपरागत ऊर्जा साधने कोणती आहेत? सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, भरती ऊर्जा आणि यापैकी नाही. सो अपरंपरागत, ठीक आहे, हे सगळे परंपरागत आपण ऊर्जा म्हणतो. सो याचा आन्सर आपण देणार यापैकी कोणतीही ऊर्जा अपरंपरागत ऊर्जा नाहीये. ठीक आहे, सो यापैकी नाही उत्तर असणार. योग्य जोड्या जुळवा दिलेला आहे. पुढचा प्रश्न. एका साईडला किल्ले आणि दुसऱ्या साईडला जिल्हे दिलेले आहेत. सो याचा बघा, हाजिम लंगड, अलंग कुलंग, चंदन वंदन आणि खांदेरी उंदेरी, आणि साईडला दिलेले आहेत जिल्हे. सो जे गड आहे सो ते आहे ठाण्यामध्ये, जे अलंग कुलंग ते आहे नाशिकमध्ये, चंदन वंदन जे आहे ते सातारामध्ये, आणि खांदेरी उंदेरी जे आहे ते आहे रायगडमध्ये. सो आपल्याला योग्य पर्याय क्रमांक 2 मध्ये बघायला मिळतात. सो याचं उत्तर काय असणार, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. खालील विधाने लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. स्टेटमेंट्स दिलेले आहेत. राज्यात खरीपाचे सर्वाधिक क्षेत्र अकोला जिल्ह्यात आहे. खरीपाचे सर्वात कमी क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात आहे. आणि रब्बीचे सर्वात कमी क्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यात आहे. सो याचे जे ऑप्शन आहे सो अ, ब, क, ड हे चारही पण बरोबर आहे. सो याचा आन्सर आपण पर्याय क्रमांक 4 देऊ शकतो. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील नद्याच्या लांबीनुसार चढत्या क्रमाने लिहा.
आता नद्यांची एक्झॅक्टली लांबी, पण इथे फक्त काय विचारलं आहे, महाराष्ट्रातील लांबी विचारली आहे आणि त्याचं आपल्याला चढत्या क्रमाने द्यायचं आहे उत्तर. ठीक आहे. सो आता सगळ्यात आधी बघा ऑप्शन्स मध्ये पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य असणार आहे. नर्मदा त्याची एकूण लांबी असते सगळ्यात आधी आपण उत्तर लिहूयात. नर्मदा, देन कृष्णा, भीमा आणि गोदावरी. आता हे विचारले कशा प्रकारे, चढत्या क्रमाने लिहायचं आहे. ठीक आहे. सो नर्मदाची एकूण किलोमीटर किती असते, 1312. ठीक आहे. पण महाराष्ट्रात किती आहे, तर ती आहे 74 किलोमीटर. कृष्णा नदी जी आहे, कृष्णा नदीची एकूण लांबी आहे 1400 किलोमीटर, मात्र महाराष्ट्रात विचारली आहे ती आहे 282 किलोमीटर. ठीक आहे. भीमा नदीची एकूण लांबी आहे 861, मात्र महाराष्ट्रात विचारली आहे ती आहे 451. गोदावरी सगळ्यात मोठी नदी आहे, सो गोदावरीची एकूण लांबी आहे 1465 किलोमीटर, मात्र महाराष्ट्रात विचारली आहे सो 668. तो या प्रकारे चढता क्रम येणार आहे. आता इथे फक्त महाराष्ट्रातील नद्याच्या लांबीनुसार चढता क्रम विचारलाय. सपोज आता भारतातील सर्वात मोठी नदी किंवा नद्यांचा जो प्रकार विचारला, पण इथे फक्त महाराष्ट्र कन्सिडर केले, त्याच्यामुळे आपण ही लांबी घेतलेली आहे. बाकी याची खरी लांबी ही जास्त आहे. जसं सांगितलं, नर्मदाची 1312 आणि कृष्णाची आहे 1400 किलोमीटर, मात्र इथे फक्त महाराष्ट्र कन्सिडर करून हा चढता क्रम असणार आहे. सो पर्याय क्रमांक 3 इथे योग्य असणार आहे. ठीक आहे. 14वा प्रश्न, खालील स्पष्टीकरण वाचून योग्य उत्तर लिहा. विधान दिलेले आहेत. सो अविधान जो आहे, महाराष्ट्रात सर्वात दाट जंगल गडचिरोली जिल्ह्यात आहे, तेथे बराच पाऊस पडतो आणि लोकसंख्या विरळ आहे. सो आता याचं उत्तर बघा काय असणार आहे. सो पर्याय क्रमांक 1, अ व ब दोन्ही खरे असून ब हे अ चे योग्य कारण आहे. ऑब्विसली सर्वात जास्त दाट जंगल कुठे आहे, तर गडचिरोली, मग तिथे लोकसंख्या विरळ आहे हे आपण देखील म्हणू शकतो. सो पर्याय क्रमांक 1 इथं योग्य असणार आहे. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा दिलेला आहे इथे. स्थळ आणि गणपतीचे नाव. सो ठीक आहे. आता इथे बघा लेण्याद्री, पाली, सिद्धटेक आणि ओझर, एकूण आपण म्हणतो 8 गणपतीचे ठिकाण आहेत, 8 अष्टविनायक ज्याला आपण म्हणतो. इथे 4 दिले आणि त्याचं गणपतीचे नाव, एका साईडला ठिकाण आणि एका साईडला नाव दिलेलं. लेण्याद्री, पाली, सिद्धटेक, ओझर. सो सेकंड याच्यात आहे सिद्धिविनायक, विघ्नेश्वर, बल्लाळेश्वर आणि गिरिजात्मक. सो लेण्याद्री जो स्थळ जिथे ठिकाण आहे लेण्याद्री, ते गणपतीचं नाव काय आहे, ते गिरिजात्मक आहे. ठीक आहे. जो पाली आहे तो बल्लाळेश्वर, सिद्धटेकला कोणता आहे तर सिद्धिविनायक आहे, आणि ओझरचा गणपती कोणता असतो तर विघ्नेश्वर असतो. सो इथे पर्याय क्रमांक 4 आपण इथे योग्य उत्तर देऊ शकतो. पुढचा प्रश्न, सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेल्या पहिल्या 4 जिल्ह्यांचा उतरता क्रम लावा. बघा आता इथे लोकसंख्येची घनता कमी असलेले पहिले जे 4 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये उतरता क्रम लावायचा आहे. सो याचा आन्सर असणार आहे गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर आणि रत्नागिरी. सो पर्याय क्रमांक 3 योग्य असणार आहे. 17वा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. एका अ ब क मध्ये आणि ड मध्ये दिले रावत भाटा, काकरापार, कल्पकम आणि कैगा. सो दुसऱ्याच्या दिले चेन्नई, तामिळनाडू, कोटा राजस्थान, सुरत गुजरात आणि चौथा दिला कर्नाटक. सो याचा आन्सर आहे रावत भाटा जे आहे सो ते आहे कोटा राजस्थान, काकरापार जे आहे ते आहे सुरत गुजरात, कल्पकम जे आहे ते आहे चेन्नई तामिळनाडू आणि कैगा जे आहे ते आहे कर्नाटक. सो पर्याय क्रमांक 1 इथे योग्य असणार आहे. पुढचा, प्रशासकीय विभाग आणि त्या प्रशासकीय विभागामधले स्पेसिफिक एखादा जिल्हा दिलेला आहे. सो कोकण, अमरावती, नाशिक आणि पुणे. जिल्ह्यामध्ये सांगली, अहमदनगर, सिंधुदुर्ग आणि बुलढाणा असे दिलेलं आहे. सो आता बघा, कोकण मध्ये आपण म्हणू शकतो सिंधुदुर्ग येतो जिल्हा. ठीक आहे. जे ब अमरावती आहे त्याच्यामध्ये बुलढाणा, क नाशिकमध्ये, अहमदनगर आणि पुण्यामध्ये सांगली. सो अशा प्रकारचे आपण प्रशासकीय विभागामध्ये जिल्हे लावू शकतो. सो पर्याय क्रमांक 1 जे आहे ते इथे योग्य असणार आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. महाराष्ट्राच्या दक्षिणेस गोवा राज्य आहे. महाराष्ट्र राज्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे. कोकण विभागात सर्वात जास्त कापूस पिकतो आणि महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असणारा जिल्हा अहमदनगर आहे. सो दक्षिणेस गोवा राज्य आहे. महाराष्ट्र राज्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, म्हणजे पूर्णपणे जो भाग बघितला आपण तो पश्चिम भागात महाराष्ट्र येतो.
कोकण विभागात सर्वात जास्त कापूस पिकतं हे ते चुकीचं आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर जिल्हा मोठा आहे. सो कोकण विभागात सर्वात जास्त कापूस पिकतो, सो हे चुकीचं आहे. सर्वात जास्त कापूस पिकवणारा जिल्हा कोणता आहे, ज्याला आपण पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणतो, तो म्हणजे यवतमाळ. ठीक आहे. सो विदर्भा साईडकडे कापूस जास्त पिकला जातो, तर विधान इथे चुकीचं आहे. 20. पुढीलपैकी योग्य पर्याय कोणता आहे? लोह खनिजाचे साठे चंद्रपूर जिल्ह्यात आढळतात. मॅग्नीज खनिज साठे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतात. काळी मृदा कापूस पिकासाठी चांगली असते. आणि ड आहे महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त जिल्हा कोल्हापूर आहे. ठीक आहे. सो आता इथे बघा, हा जो पर्याय आहे ते अ ब क बरोबर आहे. सो 2 आहेत, पण ड इथे चुकला आहे. जो अवर्षणग्रस्त जिल्हा इथे कोल्हापूर नसून अहमदनगर हा जिल्हा असतो, म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे आणि ड चुकलेला आहे. पुढचा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त वनाखाली क्षेत्र आहे? रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाणा. सो सगळ्यात जास्त कुठे आहे? गडचिरोली या जिल्ह्यात वनक्षेत्र जास्त आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर माहिती व तंत्रज्ञानाचे प्रमुख क्षेत्र म्हणून ओळखले जाते? बंगळुरू, मुंबई, ठाणे आणि पुणे. सो पर्याय क्रमांक 4 जे पुणे आहे त्याला आपण योग्य उत्तर म्हणू शकतो. 23. पिके व संशोधन केंद्र यांच्या योग्य जोड्या जुळवा. अ आणि ब गट दिलेला आहे. अ मध्ये द्राक्ष संशोधन केंद्र, आंबा संशोधन केंद्र, कापूस संशोधन केंद्र आणि भात संशोधन केंद्र. ब गट मध्ये उरळी कांचन, दापोली, अकोला आणि कर्जत. सो पर्याय क्रमांक 4 जो इथे आहे, द्राक्ष संशोधन केंद्र उरळी कांचन, आंबा संशोधन केंद्र दापोली येथे आहे, कापूस संशोधन केंद्र अकोला येथे आहे आणि भात संशोधन केंद्र हे कर्जत येथे आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक इथे 4. 24. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. महाराष्ट्रात सर्वप्रथम पहिली कापड गिरणी 1854 साली मुंबईत सुरू झाली. महाराष्ट्राचे मँचेस्टर मालेगावला म्हणतात. हातमागासाठी इचलकरंजी प्रसिद्ध आहे आणि पितांबरीच्या उत्पादनासाठी येवला प्रसिद्ध आहे. इथे आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. सो आता इथे बघा, जे महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर आहे, जे मालेगाव इथे ऑप्शन मध्ये आहे, सो ते चुकीचं आहे. आपण महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर कोणाला म्हणतो? इचलकरंजी या शहराला म्हणतो. सो ब हे चुकीचं आहे. सो पर्याय क्रमांक 2 जो आहे अ, क आणि ड बरोबर हे योग्य असणार आहे. लक्षात ठेवा, मालेगावला नाही तर इचलकरंजीला आपण मॅन्चेस्टर, महाराष्ट्राचं मॅन्चेस्टर म्हणतो. 25वा प्रश्न आहे इथे, पुढीलपैकी महाराष्ट्रातील कोणता एक लोहमार्ग नाही आहे? मुंबई कोलकाता, मुंबई चेन्नई, मुंबई ते जयपूर, मुंबई ते दिल्ली. सो जो महामार्ग नाहीये असा प्रश्न विचारला तो आहे मुंबई ते जयपूर. पर्याय क्रमांक 3. महाराष्ट्रातील अतिविरळ लोकसंख्येच्या घनतेचा जिल्हा कोणता? चंद्रपूर, बुलढाणा, भंडारा आणि गडचिरोली. बघा सगळे विदर्भातीलच आहेत, मात्र याच्यातला एक्झॅक्टली कोणता जिल्हा आहे तो विचारलाय. सो तो असणार आहे पर्याय क्रमांक 4 गडचिरोली. महाराष्ट्रातील साक्षरतेच्या बाबतीतील अचूक पर्याय निवडा जो 2011च्या जनगणनेवरती डिपेंड असणार आहे. ठीक आहे. अ महाराष्ट्राची एकूण साक्षरता 82% आहे. चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये साक्षरतेचे प्रमाण अतिशय कमी आहे. महाराष्ट्रातील महिला साक्षरतेचे प्रमाण 67.5% इतके आहे आणि महाराष्ट्रातील पुरुषांची साक्षरता प्रमाण 86.2% आहे. सो हे जे स्टेटमेंट आहे जे 2011च्या जनगणनेवरती डिपेंड आहेत, हे चारही पर्याय योग्य आहे. सो पर्याय क्रमांक 1 अ, प, क, ड बरोबर आहे. सो पुढचा प्रश्न, भारतातील विविध राज्यांमध्ये स्थलांतरित शेती केली जाते. शेती आणि राज्याची यांच्या योग्य जोड्या जुळवा. आसाम, ओनम, मध्य प्रदेश, केरळ, ओडिसा. इकडे ओनम, बेवार, पोटू आणि झूम असा दिलेला आहे. सो आता इथे पर्याय क्रमांक बघा, जे आसाम आहे तिथे झूम आहे, ब मध्ये जे आहे तिथे आपण बेवार म्हणतो, केरळमध्ये जे आहे ते ओनम आहे आणि ओडिसामध्ये जे आहे ते पोटू आहे. सो पर्याय क्रमांक 3 इथे योग्य असणार आहे. 29. पुढीलपैकी विसंगत पर्याय निवडा. ऊस खालील लागवड क्षेत्र, ऊसाचे उत्पादन आणि साखरेची निर्मिती या बाबतीत ब्राझीलचा जगात पहिला क्रमांक लागतो. ऊस उत्पादनात जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. पाकिस्तानमध्ये सर्वात जास्त साखरेचे उत्पादन आहे.
चीन ऊस उत्पादनामध्ये जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. आता इथे बघा स्टेटमेंट कन्फ्युजिंग करणारे आहेत. पहिल्या स्टेटमध्ये काय दिलं आहे तर ऊस लागवडीखालीचे क्षेत्र आणि ऊस उत्पादन किंवा साखरेची निर्यात करणारा जो देश आहे तो भारतातील जगातील ब्राझील हा देश आहे. आणि 3 मध्ये स्टेटमेंट काय दिले पाकिस्तान मध्ये जगात सर्वात जास्त साखरेचे उत्पादन होते. सो पर्याय क्रमांक 3 जो आहे ते आपण म्हणू शकतो चुकीचा आहे, कारण की सर्वात पहिला क्रमांक कोणत्या देशाचा येणार तर ब्राझील देशाचा येणार साखर ह्याच्या उत्पादनामध्ये, आणि सेकंड क्रमांक कोणता असणार तर भारताचा येणार. ठीक आहे. जर महाराष्ट्रात विचारलं साखरचं प्रमाण कुठं जास्त होते तर पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक साखरेचं उत्पादन घेतले जाते. इथे जो तिसरा पर्याय आहे पाकिस्तान तो चुकीचा असून पहिला ब्राझील आहे आणि सेकंड भारत आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 इथे अयोग्य आहे. लास्ट, भारताचा चहा उत्पादनामध्ये जगात कितवा क्रमांक लागतो? दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा. सो भारताचा चहा उत्पादनामध्ये दुसरा क्रमांक लागतो. ठीक आहे. सो इथे लक्षात ठेवा. जर स्टेटमेंट अशी आली भारतात कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक चहाचं उत्पादन किंवा कोणता नंबर राज्य हे पहिल्या क्रमांकावर असेल तर तो असेल आसाम राज्य. सो दोन्ही स्टेटमेंट इथे आपल्या क्लिअर होत आहेत. सो आजचे जे प्रश्न होते हे पूर्णपणे डिपेंड होते भूगोल या विषयावरती. विथ एक्सप्लेनेशन आपण घेतले. तर तुम्हाला काही क्वेरीज असेल किंवा तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती कोणत्या विषयावरती नोट्स पाहिजे असतील किंवा आपण एक्सप्लेनेशन क्वेश्चन आन्सर जे घेत आहोत त्याच्यावरती लेक्चर हवं असेल तर तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगू शकता. सो त्याच्यावरती देखील लेक्चर केले जाणार आहे. ठीक आहे. सो चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त स्टुडंट्स पर्यंत याला शेअर करा. विश यू ऑल दी बेस्ट. Thank you.